जय शिवराय शेतकरी भावांनो. जेव्हा बाजारात कांद्याचे भाव 2 रुपयाने वाढतात ना, तेव्हा एसी रूम मध्ये बसून शेतकरी मालामाल झाला, शेतकरी करोडपती झाला असं म्हणणारे हजारो लोक ओरडायला लागतात. पण 2 पैसे पदरात पडण्यासाठी माझा शेतकरी बापाने किती वर्ष कर्जबाजारी होऊन उन्हातानात रात्री उपरात्री मोठ्या पावसात रक्ताचं पाणी केलंय हे जाणून घ्यायची तसदी कोणी घेतच नाही. कांदा शेतात लावण्यापासून त्यांचा बियाणा, खत, औषधं, वाढलेले आवळे खर्च, मजुरी आणि रात्रीच्या वेळी लाईट आल्यावर साप विंचूचा विचार न करता पिकाला दिलेलं पाणी, हे सगळं जीव घेणं प्रवास कोणालाच दिसत नाही. जेव्हा वर्षानुवर्ष कांद्याला मातीमोल भाव मिळतो, पदाराचे पैसे घालून कांदा रस्त्यावर फेकावा लागतो, तेव्हा हा शेतकरी राजा आतून कसा तुटतो, त्याचा संसार कसा उघड्यावर येतो, यावर मात्र कोणी चक्कर शब्द काढत नाही. आज 2 पैसे त्याचे हक्काचे, त्याचे पोराबाळांच्या शिक्षणासाठी आणि घरासाठी त्याला मिळत आहे, तर लोकांना ते सहन होत नाहीये. आज ओतूर बाजारातील काही शेतकरी बांधवांनी स्वतःचे ओल्या डोळ्यांनी आणि तुटलेल्या मनाने त्यांचा हाच वेदना प्रवास मांडलाय. हा फक्त एक शेतकऱ्याचा आवाज नाही, तर संपूर्ण जगाचे पोट भरणारे अन्नदात्याचा एक हा टाहो आहे. जर हा काळा आईचा पूत शेतात राबला नाही, तर देशाची काय अवस्था होईल, हे आज तुम्ही या शेतकऱ्यांच्या तोंडातून ऐका आणि शांतपणे विचार करा. भावांनो, जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुमचा हा छोटा भाऊ सोहेल सय्यद या शेतकऱ्यांच्या हक्काचा आवाज बनून त्यांची ही खरी वेदना जगासमोर आणतोय, आम्ही सदैव त्यांची पाठीशी खंबीरपणे उभे राहतोय, तर आपल्या या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, जर आमचं हे काम, हा संघर्ष तुम्हाला खोटा वाटत असेल, आवडत नसेल, तर नका करू सबस्क्राईब. पण आज या बाप माणसाचं दुःख मात्र पूर्ण ऐकून जा. चला ऐकूया थेट शेतकऱ्यांच्या मनातील ती खरी व्यवस्था. आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या थोडस चेहऱ्यावरती आनंदाचं वातावरण जरी असलं तरी खऱ्या अर्थाने शेतकरी समाधानी नाही. कारण त्याचं कारण बी असं आहे, कांद्याचे जरी आज वाटत असेल 40-45 किंवा 30 रुपये कांदे झाले असले तरी पण शेतकरी का समाधानी नाही, तर शेतकऱ्याच्या कांद्या बराखीमध्ये निम्मा माल अगदी सडलेला आहे आणि निम्मा माल थोडासा चांगला आहे. तो माल बाजारात घेऊन येत असताना थोडेसे बाजार पुढं मागं झाले की मीडियावाले देखील अगदी महिलांचं बजेट कोलमडलं, महिलांचं आर्थिकरण बिघडलं, शहरीकरणातली लोक लगेच आरडाओरड करत आहे. परंतु खऱ्या अर्थाने कांदा पिकवताना बी टाकण्यापासून तर कांदा काढून परत 6 महिने बराकीत ठेवून त्याच्यानंतर त्याच्या सगळ्या मजुरी, प्रक्रिया, खत, औषध असेल आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शेतकरी आज सुद्धा तोट्यातच आहे. 40 रुपये कांदे खपत जरी असले तरी शेतकरी आज तोट्यात आहे. कारण बराकीमध्ये कमीत कमी 40 ते 45% कांदा सडलेला आहे आणि सडल्यामुळं न कळत म्हटलं तरी शेतकऱ्यांचा तोटा आहेच आहे. परंतु आज कुठे थोडे 2 रुपये होत असताना आज प्रत्येक शेतकरी आज कर्जबाजारी आहे. आज शासन जरी म्हणत असलं आम्ही हे करतो ते करतो, परंतु आज खताच्या गोणीची किंमत महाधन सारखे 10-26 सारखे 2,500-3 हजार रुपयावरती गेलेले आहे. मजुरी आणि ह्या सगळ्या ट्रॅक्टर, डिझेल वगैरे हे सगळं प्रक्रिये वाढल्यामुळं जरी कांद्याचं उत्पादन घटलेलं आहे. पूर्वी कांदा एकरी 300 गोण निघायचा, आज 150 ते 160 गोण निघत आहे आणि त्यामुळं न कळत म्हटलं तरी आज शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. अगदी 4-5 वर्षापासून आपण बघत आहे की कांदा सातत्याने 10-8-9 रुपयांनी कांदा विकावा लागला. गेल्या वर्षी तर अगदी शेतकरी काढणीचा सुद्धा खर्च निघालेला नाही. त्यामुळे आता काय शेतकऱ्यांना जास्त आनंद आहे असं काय कोणी मानायचं नाही. परंतु मीडियावाल्यांना एक माझी परत नम्र विनंती आहे शेतकरी म्हणून की जुन्नर तालुक्यातील शेतकरी अगदी कोणत्याही प्रकारची MIDC नाही, कोणत्याही प्रकारचे तरुण मुलांना शिक्षण झालेलं असताना सुद्धा नोकऱ्या नाही आणि न कळत म्हटलं तरी तरुण मुलं शेतीवरच अवलंबून आहेत. त्यामुळे न कळत म्हटलं तरी आम्हाला शेतीच करावं लागते. आज नोकरीवाल्याला 40 ते 50, 60, 70 हजार, 80 हजार आयोग वाढल्या, पगार वाढला, परंतु आमचा शेतकरी आज बी 200-300-400 रुपयांनी बारीच देत आहे. फक्त मजुरीवाला बनकर भाट्यावा आमच्या आल्यानंतर 700-800 रुपये रोजानी येतो, कांदा लागवड 9 ते 5 करतो, रोख पैसे घेतो आणि जातो. परंतु आम्ही आज जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्हा बँक आमच्या सोसायटीच्या मार्फत सगळ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्ज देत असते. जिल्ह्यातील पुणे जिल्हा बँकेत सगळ्यात जुन्नर तालुका हा कर्जबाजारी तालुका आहे. कारण सगळ्यात जास्त कर्ज वाटप आमच्या जुन्नर तालुक्यात आहे. त्यामुळं न कळत म्हटलं तरी आज थोडेसे साखरेचे बी बाजार आज 60-65 रुपये झालेले आहेत. काही सगळ्या शेतकऱ्यांना मी असं आव्हान करणार आहे की आपल्याकडे जर 5 एकर जमीन असेल तर काही जणांनी ऊस लावा, काही जणांनी कांदे लावा, काही जणांनी गहू लावा, मिश्र पिकं घ्या आणि
कर्जातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा, कारण आपण आपल्या वडीलपार्जापासून आजपर्यंत आपण सगळेजण कर्जातच आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या जुन्नर तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीने टोमॅटो मार्केट असन, कांदा मार्केट असन, गुरांचं मार्केट असन, सगळ्या पद्धतीने संचालक मंडळ असन, प्रत्येक तालुक्या आपल्या प्रत्येक भागातले आडतदार असतील. कांदा हा आणि अशी गोष्ट आहे की ती पुढं बांधावं बी विकली जाते, परंतु आता शेतकऱ्यांनी एक जागरूक व्हा, बांधावं कांदा न देता मार्केटमध्येच कांदा आणा. कारण आता थोडे कांद्याचे पैसे जर होत असतील आणि जर एखाद्यापर्यंत जर आपले पैसे बांधावं दिल्यानंतर बुडावले तर आपल्याला काही करता येत नाही, परत आपण विष घेण्याचीच परिस्थिती तयार होत असते. त्यामुळं शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये कांदा आणा. मार्केटमध्ये कांदा आणल्यानंतर तुम्हाला मार्केटची पावती भेटेल. पावती भेटल्यानंतर प्रत्येक आडतदार नियमानुसार त्यांच्या ठरल्याप्रमाणे पेमेंट देत जाईल आणि आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या बायका मुलांचं असणारं शिक्षण असेल, बायका मुलांचे डागडुगिने ठुले असतील सोनार किंवा बँकेत काही कर्ज मिटवण्याच्या याच्यात प्रत्येकाने विवेचनेमध्ये राहा आणि भविष्यात शेतकऱ्याला चांगले दिवस येवो हीच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील उदापूर गावातील शेतकरी आहे राजेंद्र शिंदे. आणि खरं तर आज ऑगस्ट महिना आहे आणि आजची 20 तारीख आहे. तर ऑगस्ट महिन्यामध्ये बाजाराची कांद्याच्या वाढ ही अचानक जास्त प्रमाणात वाढलेली आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याने एक विचार केला पाहिजे की आता बाजार वाढलेले आहेत. कमीत कमी आज शेतकऱ्याची अवस्था पाहिली तर प्रत्येकच शेतकऱ्याला बाजारभाव भेटत नाही. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने एक आपला माल विक्रीची पद्धत थोडी बदलली पाहिजे. टप्प्याटप्प्याने कांदे विकले पाहिजेत. कारण तुम्ही अनेक वर्ष पाहताय की 5 वर्षातून पंचवार्षिक मध्ये दोनच वर्ष बाजार वाढतात. इतर खरं तर 3 वर्ष पाहिलं तर शेतकऱ्यांना अनेक तोटा सहन करावा लागत आहे. आणि सरकारचं याकडे लक्ष पाहिलं तर बाजाराकडे लक्ष जातं. खरं तर उत्पादन जी शुल्क आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारे सरकारचं लक्ष नसतं. उत्पादन शुल्क मध्ये तसं पाहिलं तर खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात खर्च वाढ झालेली आहे. मग त्यामध्ये लागवडीपासून तर कांदा मार्केटमध्ये आणण्यापर्यंत, मग हमाली असेल, कांदा भरण्यासाठी असेल किंवा कांदा बी पिकवण्यामध्ये असेल, प्रत्येकामध्ये शेतकऱ्याला मोठा संघर्ष आहे. आणि या जगातील सर्वात मोठा संघर्ष आणि तोटा सहन करणारा आणि निसर्गाचा कोप होणारा एकमेव जर राजा कोण सहन करत असेल तर तो फक्त शेतकरी राजा सहन करत आहे. त्यामुळे शेतकरी राजाला विनंती आहे की बाजार वाढल्यानंतर कुठेतरी थोडा फायदा पण घेतला पाहिजे. आणि त्याबरोबर आपण शेतीमाल जी विकण्याची पद्धत आहे ती आपण मार्केटमध्ये माल आणला पाहिजे, फसवणूक न होता. खरं तर अनेक शेतकऱ्यांची बाहेर माल दिल्यानंतर देखील फसवणूक होत आहे. तर त्यापासून पैशाची हानी देखील बाहेर होत आहे आणि मार्केट यार्ड बाहेर मध्ये होत आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती अशी आहे, पैशाची संपूर्ण हमी घेतली जाते इथे माल आणल्यानंतर. त्यामुळे आपला निर्णय आपण निश्चित घेतला पाहिजे. आणि खरं तर प्रत्येक शेतकऱ्याने एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं याच्यावरती नियंत्रण ठेवून खरं तर प्रत्येकाने एक शेती व्यवस्थित पद्धतीने केली पाहिजे. कारण शेतकरी हाच शेतकऱ्याचा कैवारी आहे. जय शिवराय. आज कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूर या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव जमलेले आहेत. आज या ठिकाणी तशी कांद्याची भरपूर आवक झालेली आहे आणि बाजारभाव सुद्धा समाधानकारक आहे. परंतु मागील 2-3 वर्षामध्ये शेतकऱ्यांना तसा भरपूर तोटा सहन करावा लागला आणि हे बाजार सुद्धा म्हणजे शेतकऱ्याचं का जास्त उत्पन्न आहे असं काही वाटत नाही. कारण खताची गोण 2,500 रुपयाला झाली, 2,500 रुपयाला झाली. बाईची मजुरी 700 रुपये लागवड झाली आणि साठवणीत ठेवलेला कांदा आज हवामानामुळे खराब होतोय. त्यामुळे कांद्याचं उत्पादन तसं घटलेलंच आहे. आणि सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती की टप्प्याटप्प्याने कांदा या मार्केटमध्ये आणावा आणि जास्त आवक करू नये. त्यामुळे बाजारावर थोडा दबाव निर्माण होतो. आणि सर्व शेतकऱ्यांना ही एक नम्र विनंती की घरी कांदा देऊ नये, सर्वांनी मार्केटमध्ये आणावा म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही. आज ओतूर मार्केटमध्ये 20 ऑगस्ट 2027
26. तर कांद्याची आवक अतिशय चांगल्या अशा पद्धतीने झाली होती. त्याला बाजारभाव सुद्धा योग्य प्रकारे भेटलेला आहे. कांदे 35 ते 42 रुपयापर्यंत किलो असे संपलेले आहेत आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हे मार्केटचं काम चालू असतं. त्यामुळं शेतकरी वर्गात जरी आनंदाचं वातावरण असलं तरी मागचा खर्च बघता अतिशय आता लेवलमध्ये आपण आलेलो आहोत. 2 वर्ष तोट्यामध्ये होतो. काय होतं आणि शेतकऱ्याने हुरळून न जाता घरी लाख रुपये गाळा झाला, 80,000 रुपये गाळा झाला असं घरी न देता, कारण त्या कांदे जर थोडे खराब बिराब निघले तर ते 1 रुपया पण आपल्याला देत नाही व्यापारी. आपण आपला कांदा भरून प्रत्येकाला अशी आम्ही विनंती करतो की आपण मार्केटमध्ये घेऊन यायचा आणि आपला जर कांदा 100 पिशव्या असेल तर आपण 10-10 पिशव्या घेऊन या, 1000 पिशव्या असेल तर 50-50 घेऊन या. म्हणजे आपल्याला आज 40 पासून जर वाढले तर वाढीव बाजार भेटतील, कमी झाले तर कमी भेटतील. परंतु कमी बाजार जरी झाले ना आपण घरी जरी आज 40 रुपयांनी दिला तर व्यापारी काय आपले पैसे घरी देत नाही. त्यामुळे आपल्या हाताने जे काय होईल ते आपण आपलं करावं अशी शेतकऱ्यांना आम्ही विनंती करतो. तर मंडळी, सगळ्या शेतकऱ्यांना नेहमीच एक आनंद वाटतो की जुन्नर ओनियन एक्सपोर्ट या चॅनलवरती सोहेल भाई सय्यद म्हणजे शेतकऱ्यांचा एक मित्र म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असा एक आदर्श चॅनल अतिशय सुंदर पद्धतीने मग शेतकरी असेल, त्याचप्रमाणे व्यापारी असेल, त्याचप्रमाणे कांदा कसा विकला पाहिजे, त्याचप्रमाणे कांद्याचं विकतो कसा, त्याचप्रमाणे पिकतो कसा, या सर्व गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने या चॅनलवरती दाखवल्या जातात. म्हणून नक्की त्यांचं काम निष्पक्षपाती अतिशय सुंदर पद्धतीने आहे. तरी नक्कीच आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेतकऱ्यांसाठी शेअर करा. जय शिवराय. आपल्या या ओतूर मार्केटमध्ये आज सातत्याने 6-7 महिने जुन्नर ओनियन एक्सपोर्ट या नावाने जो चॅनल आहे तो त्याचे मालक सोहेल सय्यद या ठिकाणी दर गुरुवार आणि दर रविवारी येतात आणि सर्व शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे कोणाचा कसा गेला, काय चिंगळी काय भाव गेली, बदला काय भाव गेला, गोळा काय भाव गेला, कांदे काय भाव गेले याची इत्थंभूत सगळी माहिती सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे ते काम करतात. या जुन्नर ओनियन एक्सपोर्टला माझ्या वतीने धन्यवाद. शेतकऱ्यांचा इथंचा चॅनल आहे सय्यद सुनील सय्यद यांचं काम चांगलं आहे. या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे रविवार आणि गुरुवार चांगल्या प्रकारे कांदा विकला जातो. फक्त हीच अपेक्षा का शेतकऱ्यांनी कांदा मार्केटला भरून आणणे, तिथं जागेवर काही देऊ नये. जागेवर दिल्यास तर व्यापारी काही पैसे देत नाही, पैसे म्हणतात रखडतात आणि पैशाची गॅरंटी नसती. आता इथं मार्केटमध्ये माल आणल्यानंतर खूप गॅरंटी असते, त्याच्यामुळं माल मार्केटलाच आणावा असे हे करतो आणि थांबतो. तुमच्या चॅनलविषयी तुम्ही दर रविवार गुरुवार प्रत्येकाला यूट्यूबवर आम्हाला बघायला चॅनल भेटतो. इथे घर बसल्या सगळी माहिती समजते. एवढंच बोलून माझे समजते. धन्यवाद.